तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। देशात आणि राज्यात बरंच काही सुरू आहे, पण तसंच जगाच्या पाठीवर सुरू आहे युद्ध आणि आता त्या युद्धभूमीमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहणार आहोत। खरं तर जेव्हा जेव्हा इराण अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती येते तेव्हा तेव्हा युद्ध थांबेल अशा आशा पल्लवित होतात, पण आजवरचा अनुभव असा आहे की चर्चा पुढे जातच नाही आणि सुरू राहतंय ते फक्त युद्ध। आणि आज या युद्धाचा 26वा दिवस आहे। अमेरिका आणि इस्रायलचे इराणच्या इस्फहान शहरावरती सतत हल्ले सुरू आहेत, त्यामुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आपण बघतोय। तर अमेरिकेच्या A-10 वॉर्थहॉगने इराणचा मित्र इराकच्या मोसूल शहरावरती हल्ले चढवले, त्यात फटका बसला तो PMF या अर्धसैनिकांच्या तळाला। इराणने ही हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि इराणनं ऑपरेशन टू प्रॉमिस 4च्या अंतर्गत 80व्या हल्ल्याची फेरी सुरू केली। परत एकदा इराणने इस्रायलची राजधानी टेल अविवला लक्ष्य केलं, तसंच इस्रायलमधल्या 7 इतर ठिकाणांवरती हवाई हल्ले चढवले। अमेरिकेचा मित्र कुवेतमधल्या विमानतळावरती केलेल्या हल्ल्यामुळे तिथे एका ऑइल टँकरला आग लागली आणि मग काय, आगीचा तांडवच पुन्हा एकदा दिसून आला। इतक्यावरच इराण थांबलं नाही, तर त्याने बहरीन आणि जॉर्डन या 2 देशांना पण क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलं। त्यामुळे दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे, युद्ध थांबू शकत नाही असं वाटतंय। आणि असं वाटत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण समोर शस्त्रसंधीची ऑफर ठेवली। मात्र या ट्रम्प यांनी 15 अटी घातल्यात। इराणने युद्धविरामाच्या दिशेने काहीशी तयारी दर्शवली असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी उलट 6 अटी समोर ठेवल्याचं कळतंय। मात्र इराण समोर अमेरिकेला अपयश आलं असं म्हणत ट्रम्पची खिल्ली उडवायलाही इराण विसरलं नाही। आणि हा युद्धाचा विध्वंस समोर बघत असतानाच आज प्रश्न या अनुषंगाने काय आम्ही तुम्हाला विचारलाय ते आपण बघणार आहोत। जाऊयात पोल सेंटरला आणि दुसरा प्रश्न पाहूयात। आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण समोर हतबल झालेत असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा। जगात अनेकांना डोनाल्ड ट्रम्प नक्की काय बोलतात, त्यात किती तथ्य असतं, त्यांची वक्तव्य किती शाश्वत असतात यावर संशय आहेच। अगदी तेच परत एकदा पाहायला मिळालं। ऐकूयात काय म्हणाले ट्रम्प माध्यमांशी बोलताना। I don't trust anybody. I don't trust you. I mean, that's only because I know you. But if I didn't know you, I'd probably have more trust. But I don't trust anyone. Why bother talking to them? Why do you say that? Why do you say what makes you trust? Do you think I trust them? I don't trust them. Then why bother talking to them? Because they're going to make a deal. They're going to make a deal. They did something yesterday that was amazing, actually. They gave us a present, and the present arrived today. And it was a very big present worth a tremendous amount of money. And I'm not going to tell you what that present is, but it was a very significant prize. And they gave it to us, and they said they were going to give it. So that meant one thing to me: we're dealing with the right people. Is that nuclear related? No, it wasn't nuclear related. It was oil and gas related. And it was a very nice thing they did. अर्थात ट्रम्प यांना काय म्हणायचंय ते कोणालाच कळलं नाही। काही अंशी त्यांचं पुन्हा एकदा हसं झालं। दरम्यान सध्या काही इस्लामिक देश हे इराण आणि अमेरिकेत मध्यस्थी करत असल्याचं कळत आहे आणि त्यातलाच एक देश म्हणजे आपला शेजारी देश पाकिस्तान। युद्ध संपवण्यासाठी ट्रम्पनी आपला 15 कलमी अजेंडा हा पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत इराणला दिल्याचं समजतंय। ही नक्की 15 कलम काय आहेत, हे या अटी काय आहेत हे आपण आधी पाहूयात। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। तर 10ची कलमं आहेत, अण्वस्त्र क्षमता नष्ट करावी, इराणची पूर्णपणे अण्वस्त्र क्षमता, अण्वस्त्र विकसित न करण्याची हमी द्यावी, जो सगळ्यात मोठा या सगळ्या युद्धाचा ज्याची ठिणगी पडली त्याचं कारण, इराणमध्ये युरेनियमचं समृद्धीकरण नको, 60% समृद्धीकरण केलेलं 450 किलो युरेनियम IAEA कडे द्यावं, नातान्स, इस्फहान, फोर्डोच्या प्रयोगशाळा बंद कराव्यात, IAEA ला इराणमध्ये मुक्त प्रवेश द्यावा, दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत, या संघटनांना आर्थिक शस्त्रास्त्र पुरवठा मार्गदर्शन बंद करावं, होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करावी, क्षेपणास्त्र कार्यक्रम मर्यादित असावा,
भविष्यात क्षेपणास्त्रांचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी करावा. इराणवर लादलेले सर्व निर्बंध हटवणार असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. अणु इंधनाच्या नागरी वापरासाठी अमेरिकेचं इराणला मार्गदर्शन असेल. इराणनं करार मोडल्यास आपोआप निर्बंध लागू होणार नाहीत. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अमेरिकेने 15 अटी ठेवल्या, मग इराणनेही उलट आपल्या 6 अटी समोर केल्या आणि त्यातच या दोघांनी चर्चा करायला तुर्की किंवा पाकिस्तानमध्ये यावं असा प्रस्ताव पण पाकिस्तानने इराणला दिला. पण इराणने तो प्रस्ताव धुडकावला. अमेरिकेने याआधी पण चर्चेच्या नावाखाली धोका दिलाय असं म्हणत इराणने या दोन्ही मध्यस्थी करणाऱ्या देशांना अक्षरशः ठेंगा दाखवलाय. काय ठेवल्या होत्या इराणनं अमेरिकेसमोर अटी ते आपण पाहूयात. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. भविष्यामध्ये इराणवर हल्ला करणार नाही याची हमी, युद्ध लादल्याबद्दल नुकसान भरपाई ही खूप आधीपासून इराणची मागणी आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या विकासावरती निर्बंध नकोत. आखाती देशातील लष्करी तळ अमेरिकेनं हटवावेत असा एक मोठा याच्यामध्ये मेखेचा मुद्दा आहे. आणि हिजबुल्लावरती इस्रायलनं हल्ले करू नयेत असंही इराणने मागितलेलं आहे, अशी अट ठेवलेली आहे. आता जगात हे युद्ध